नमस्कार. माझं नाव अरुणा आडकिने आणि मी श्रीमान योगगुरू अरविंद जाधव सरांच्या योग मंदिराशी जवळपास मागील 3 महिन्यापासून मी जोडली गेलेली आहे. आणि जेव्हा मी या योग मंदिराशी जोडल्या गेली त्यावेळेस मी जवळपास बीपीच्या उंबरठ्यावर उभी होती. आणि आज मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मला कुठलीही बीपीची गोळी नाही आहे. आणि जो काही माझा त्रास होता संपूर्णपणे मी आता बरी आहे. आणि त्या बीपीच्या गोळ्या घेण्याचीही मला गरज पडत नाही. जवळपास मागील 11 वर्षापासून मी पळत होते, अक्षरशः पळत होते. पळून पळून नोकरी केली. पण एक स्टेज अशी आली माझ्या आयुष्यामध्ये की माझं शरीर बोलायला लागलं. आणि नंतर मग मी थोडासा गॅप घेतला. आणि गॅप घेतल्यानंतर हातामध्ये उपनिषदं घेतली, भगवद्गीता घेतली, अष्टावक्र गीता, अवधूत गीता, ऋभुगीता आणि दार्शनिक वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये लाओत्झू, सुकरात यांना हाताशी घेतलं. पण आणि मागीलही ज्यावेळेस नोकरीच्या पिरियडमध्ये जी काही पुस्तकं सतत वाचन होतं. आणि नंतर मग गीतेशी संपर्कात आले. पण ते डोक्यामध्ये मधला जो स्ट्रेस होता भगवद्गीतेशी संपर्कात आल्यानंतर तो भरपूर प्रमाणात कमी झाला. पण ह्या उपनिषदांच्या वेदांच्या भगवद्गीतेशी जेव्हा माझा संपर्क आला तेव्हा जवळपास मानसिक स्थिती अशी होती की मी अशी 2 भागांच्यामध्ये डिवाईड झालेली होती. मी आधी जे काही माझ्या मान्यता, प्रथा, परंपरा आधी पकडून ठेवलेल्या आणि जे उपनिषद वरच्या लेवलवर जेव्हा आपण ऋषींच्या संपर्कात येतो तेव्हा ऋषी आपल्याला आपला अहंकार तोडण्याचं काम करतात किंवा आपल्या मान्यता ज्या काही आपण पकडून ठेवलेल्या मान्यता असतात त्याही तोडण्याचं काम करत असतात. आणि मग तो भरपूर माझ्यामध्ये तो स्ट्रेस निर्माण व्हावा लागला. कारण आपण ज्या समाजामध्ये वावरतो ते लोकधर्मी, सांसारिक लोक आणि ऋषी आपल्याला हायर लेवलला घेऊन जातात. आणि हा जो मधला गॅप फिलअप करणे माझ्यासाठी स्ट्रेसफुल होत होतं खूप. आणि त्याच दरम्यान मी वसमतला शिफ्ट झाली आणि सरांच्या योगमंदिराशी मी जॉईन झाले. आणि तिथे जॉईन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे मला पाहिजे होतं ती गीतासुद्धा होती. नुसता योगही नव्हता की जे काही आसनं आत्तापर्यंत मी जे काही क्लासेस केले होते योगाचे त्याच्यामध्ये फक्त आसन, प्राणायाम, योगधारणा हे जे प्रकार चालायचे. पण जाधव सरांच्या क्लासेसचं एक मला प्रामुख्याने नमूद करावं असं वाटेल इथे की इथे योगाच्या सोबत इथे गीतासुद्धा चांगल्या पद्धतीने सांगितल्या जाते किंवा गीतेतले शब्द आहे उल्लेखही न करता ते जे ज्ञान आहे इथं सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं एक उत्कृष्ट दर्जाचं काम सर करतात. ही जी गोष्ट मला खूप जास्त आवडली. आणि मला जे वातावरण पाहिजे होतं किंवा आपल्याला सगळ्यांना एक वातावरण पाहिजे असते की ठीक आहे आपण एका लिमिटपर्यंत आपण पैसा कमवतो, पद प्रतिष्ठा ह्या आपल्यासाठी महत्त्वाच्या वाटतात. पण सगळ्यात जास्त आपल्याला जी आत्मिक शांतता किंवा जी चांगली माणसं आपल्या आजूबाजूला मिळणं ही खरं तर नशिबाने घेण्याची नशीब लागते ह्या गोष्टींना. किंवा काहीतरी आपले पुण्यकर्म असावे लागतात की अशा लोकांचा आपल्याला सहवास मिळतो. मी हे समजते की मी जे काही चांगले कर्म केले त्याचाच ते फळ म्हणा किंवा परमेश्वर कुठल्या माध्यमातून आपल्याला देत असतं. आणि त्याच्यामुळेच मी या योगमंदिराशी मी जोडल्या गेले. आणि त्याचा की मला खूप खूप फायदा झाला की जो माझा स्ट्रेस होता किंवा मला जो बीपीचा थोडाफार त्रास होत होता त्या त्रासापासून मी पण पूर्णपणे बरी आहे. आणि जो मला मेंटल पीस आणि प्लस फिजिकल दोन्ही मला असे फायदे या योगमंदिराशी जोडल्यामुळे झाले. त्याच्यामुळे श्रीमान अरविंद जाधव सरांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि वसमतच्या माझ्या सर्व बंधू भगिनींना ही कळकळीची विनंती करते की जसं हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे आपल्याला फ्रीमध्ये मिळतं तशाच पद्धतीने सरांनी चालवलेला हा योग वर्ग आपल्यासाठी सगळ्यांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध आहे. आणि त्याचा सगळ्यांनी मला जसा लाभ झाला आहे तसं सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती करते. आणि इथे मला मिळालेल्या सगळ्या योग मंदिरातील सगळ्या माझ्या बहीण भावांचं सुद्धा मी आभार व्यक्त करते की तुमच्या परिवारामध्ये मला सामावून घेतलं. धन्यवाद.